गुड मॉर्निंग गाईज. सो आज आमचा लास्ट डे आहे महाबळेश्वरमध्ये. उद्या आमचं चेकआउट आहे. उद्या आम्ही रिटर्न मुंबईसाठी निघणार आहोत. सो म्हटलं आज ॲक्च्युली महाबळेश्वर फिरून झालेलं कुठे जाणार. सो आम्ही चाललो आहोत कासला. येस, कास पठारला चाललो आहोत आम्ही. आता सकाळचे 9 वाजतात. आता आम्ही खालती जातो, ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट म्हणजे उपवास आहे. सो उपवासाची खिचडी खायची आहे, त्याच्यानंतर चहा पितो आणि लगेच निघतो आम्ही काससाठी. चला आता आपण खालती जाऊया, नाश्ता करूया आणि निघूया. सो इथे आम्ही घेतलेली कॉफी आणि त्याच्यासोबत होती साबुदाण्याची गरम गरम खिचडी. कासला जाताना धारदेव हे गाव लागलेलं आहे आपल्याला. माझ्या मागे बघू शकता संपूर्ण दरी आहे पूर्णपणे. तिकडे पुढे बॅक वॉटर्स ऑफ कोयना आहे. इथून तपोळा पण दिसतोय आपल्याला. आणि इथे आम्हाला वाटेमध्ये एक शिव मंदिर दिसलेलं आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत दर्शनासाठी. दर्शन घेऊन पुढे जाऊया, कारण आज सोमवार पण आहे. चला आपण पटकन दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला
आता आपण कास पठारला आलेलो आहोत ऑलमोस्ट. आणि इथे आहे घाटाई देवीचं मंदिर. मौजे घाटवण गाव आहे आणि इकडचं हे प्रसिद्ध घाटाई देवीचं मंदिर आहे. चला आता आपण दर्शन घेऊया घाटाई देवीचं. फायनली आपण पोचलो आहोत कास पठारला. आत्ता ऑगस्टच्या एंडिंगला सुरुवात होते फ्लावरिंगला इथे आणि ते नोव्हेंबरपर्यंत चालू असतं, ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत. सो आता इथे सगळ्या गोष्टी ओपन नाही आहेत. 3 स्पॉट ओपन आहेत कारण बाकीच्या ठिकाणी अजून फ्लावरिंग आले नाहीत. आत्ताच ओपन केले तर तिकडे पायाने लोक तुडवतील म्हणून. पण जिथे आलेत आता आपण तिथे जाऊया. इथे तुम्हाला तिकीट घ्यायला लागतं. 50 रुपये तिकीट आहेत पर पर्सन. सो आता इथे तिकीट घेऊन आपण इथे आतमध्ये गेटमधून फ्लावर्स अँड ऑल बघायला जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवतो की कसं आहे इकडचं ऑफिस अँड ऑल आणि तिथून मग कसं जायचं आहे आपल्याला. सो इथून आपण जे तिकीट काउंटर आहे तिकडनं आपण 50 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे आणि इथे मॅप पण आपल्याला दिसतो. संपूर्ण कास पठार जिथे पसरलेला एरिया आहे त्याचा त्यांनी इथे एक मॅप पण दाखवलाय आणि सोबत आपण त्यांना माहिती विचारत होतो की कोणती कोणती फ्लॉवरिंग सध्या तिकडे झालेली आहे ते. चला तर आपण आता जाऊया आतमध्ये. गाईज आपण आलो आहोत कास पठारला. इथे तुम्ही बघाल तर इतके फुलं आहेत. 850 प्रजाती आहेत फुलणाऱ्या झाडांची. तर सध्या इथे हा पहिला आठवडा बोलू शकता तुम्ही फुलांचा बहरलेला आहे. तर इकडे पाठी बघाल तुम्ही तर जे सफेद फुलं दिसत आहेत ते सगळे रान हळद किंवा बोलतात रान जंगली आळं. सो ते माझे ऑर्किड्स आहेत खूप सारे. सो तुम्ही ते बघू शकाल. तर इथे समोर तुम्ही बघाल तर हा आहे पेरिस्टायलिस करेंजेन्सिस. जर इथे समोर बघत असाल तुम्ही तर हा आहे हेबिनारिया सॅव्योलेन्स किंवा याला बोलतात हेबिनारिया पंचगनेन्सिस. हा पूर्ण माळ जो दिसतोय सफेद सफेद बारीक बारीक फुलांचा हा पूर्ण हेबिनारिया सॅव्योलेन्स आहे. गाईज हे जर समोर तुम्ही बघितलात तर हे अर्टिक्युलारिया स्पीशीज आहेत किंवा ग्रास ब्लॅडरवर बोलतात. हे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत सगळे. अजून आहे ना अजून आले अच्छा. हे काल विल्सन पॉइंटला होता का रे? अरे सगळीकडे मिळतं बघायला कॉमन. ते काय उचलाय चालू केलं होतं पाऊस जास्त चालू झाला. गाईज हे समोर जर तुम्हाला दिसतंय व्हाईट फ्लावर हा आहे हेबिनारिया हेनियाना आणि त्याच्याच बाजूला हे सपाट जमिनीला टेकलेले जे तुम्ही पानं बघत असाल हा सुद्धा एक ऑर्किडचाच प्रकार आहे हेबिनारिया ग्रँडिफ्लोरिफॉर्मिस. पहिला पाऊस चालू झाला का त्याच्या 1-2 आठवड्यात याचे फुलं यायला तयार होतं. आणि अचानक इथे जोराचा पाऊस आलेला आहे. तर आमचा हा एक पॉइंट जो आहे तो फिरून झालेला.
एंडपर्यंत आम्ही गेलेलो आणि आता जोरात पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता परत पुढच्या दिशेने जिथून आलो ते चाललो. भिजायला तर झालेलंच आहे तसं, पण चलो कोई नाही. पावसामध्ये फुलं खूप अशी छान नटलेली वाटतात, एकदम बहरलेली, आणि बघायला खूप छान वाटतं. चला तर आता बघूया दुसरा कुठला पॉईंट आहे, इथे कुठे जायचं आहे ते. चला. सो आता पुढच्या पॉईंटला पण आलो आहे. इथे आहे आता कुमुदिनी तलाव आणि मचाड पॉईंट, आणि इथून जातो मंडप खळच्या इथे. आपल्याला आता या बाजूला जायचं आहे जिथे कुमुदिनी तलाव आणि मचाड पॉईंट. चला. इथे जर तुम्ही बघाल तर इथे एक हॅबिनारियाचा स्पीशीज आहे, ऑर्किडचाच आहे. हे बघा 3 एकत्र इथे ग्रो होतात. इथे हा 4था पण आहे. सध्या फ्लावर्स त्याचे प्रॉपर आले नाही, त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही की कोणत्या स्पीशीजचा आहे. कास पठारच्या इथून खालती उतरल्यानंतरच एक जो रस्ता येतो, जो जुना रस्ता पण आहे, इथेच आहे कास तलाव. अख्ख्या साताऱ्याला जो पाणी पाजतो किंवा पुरवतो तो हा कास तलाव. सो फायनली आम्ही कास पठार फिरून परत रूममध्ये आलो आहोत. संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत आता, आणि आता आम्ही गरम गरम चहा पितोय, कारण भिजलो गेलो त्यामुळे खूप थंडी वाजत होती. सो आता गरम गरम मसाला चहा आम्ही मागवला आहे, तो आता पितोय. त्याच्यानंतर बटाट्याचे वेफर्स आहेत ते थोडे खाऊ, आज उपवास पण आहे. रात्री उपवास सोडताना तेव्हा मी व्लॉगचा एंड करेन, की आम्ही काय खातोय, काय उपवास सोडतोय. सो तोपर्यंत बाय बाय. हॅलो गाईज, तर आज आमचा लास्ट दिवस आहे महाबळेश्वर मधला, आणि आज उपवासही होता. तर आता आम्ही फुल पंचपक्वान्न मागवलेलं आहे आमचा उपवास सोडवण्यासाठी. तर तुम्हालाही दाखवतो की काय आहे, तुम्ही बघा. सो इथे आम्ही ऑर्डर केल्या चपात्या, स्पायसी आलू मटर, दाल फ्राय, कांदा लिंबूही त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. आम्ही समोसा बाहेरून घेऊन आलोय. मस्तपैकी तिखट मिरचीचा ठेचा आहे, जिरा राईस आहे, आणि शेवटी गोड म्हणून गुलाबजामुन आणलेला आहे. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे दिवस 4था, आणि आज आम्ही कुठे चाललो आहोत? मुंबईला परत चाललो आहोत. सो येस, आमचा जो शॉर्ट वॅकेशन, शॉर्ट ट्रिप जी होती ती कंप्लीट झालेली आहे, आणि आम्ही आता निघतोय आमच्या परतीच्या प्रवासाला मुंबईला जाण्यासाठी. आय होप तुम्हाला हे महाबळेश्वर सिरीज आवडली असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल, आणि तुम्हाला ही कासचा एक क्लासला सरप्राईज नक्कीच आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करा? सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना साथ चलण